नायगांव के जूचंद्र इलाके में आज लोगों ने चक्का जाम आंदोलन किया। नायगांव इलाके की सड़कें गड्ढों में तब्दील हो चुकी है। ऐसे में लोगों को आवाजाही में भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। बार बार शिकायतों के बाद भी वसई विरार महानगर पालिका प्रशासन इन टैक्स पेयर्स की बातें नहीं सुन रही, जिसको लेकर आज ऑटो रिक्शा यूनियन जूचंद्र के लोगों ने आक्रोश मोर्चा और चक्का जाम किया। लोगों ने महानगर पालिका प्रशासन पर सीधे तौर पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए प्रभारी सहायुक्त मनाली सिंधे और इंजीनियर सिंघाने को खरी खोटी सुनाए। महानगर पालिका अधिकारियों का घेराव करते हुए रिक्शा यूनियन के पदाधिकारी और ग्रामीणों ने प्रभारी सहायुक्त मनाली सिंधे से अगले 15 दिनों में शहर के गड्ढों को भरे जाने की लिखित आश्वासन की मांग की, जिसे प्रभारी अधिकारी ने उनकी मांगे मानते हुए गणपति उत्सव के पहले ही सभी सड़कों को चुस्त दुरुस्त करने का वादा किया। इस चक्का जाम आयोजनकर्ता होने महानगर पालिका प्रशासन और अधिकारियों को चेतावनी देते हुए कहा कि अगर अगले 15 दिनों में शहर के गड्ढे नहीं भरे जाते हैं तो इस बार और तीसरा आंदोलन करेंगे। नहीं तो हम लोग यहाँ आंदोलन करेंगे। पूरा यहाँ की जनता क्रोधित है। हजारों करोड़ रुपए यहाँ पे महानगर पालिका ले रही है, लेकिन विकास नहीं कर रही है। हम यही बोलना चाहता हूँ कि नए गांव के लिए रोड गटर हमारा चाहिए। हमको रोड गटर के विकास के लिए चौमुखी विकास होना चाहिए। हम मीरा भाईंदर में जब आंदोलन हुआ था तो मैं रेलवे का आंदोलन किया, पानी का आंदोलन किया तो रोहिदास पाटिल काका थे और उसने कमिश्नर को फोन किया तो आनंद जी के सामने हमको छुड़वाए थे। इसलिए मैं नए गांव की जनता को कोट कोट प्रणाम करता हूँ कि आप लोग बहुत आगे आए हो। गाना में पूरा मुझे आता नहीं उनका, पर मैं जितना बोलता हूँ अनाथाचा नाथ, गरिबांची साथ, एकनाथ साहेब हे काय चाललंय तुमच्या राज्यामध्ये? नुसते गाणेच बनवता साहेब, हे तुम्हाला शोभत नाही। तुम्ही मुख्यमंत्री जरी शिंदे गटाचे असाल, तुमच्या गटाचे असाल, पण सामान्य जनतेचे देखील तुम्ही मुख्यमंत्री आहात, याची तुम्ही दक्षता बाळगा। जय हिंद। युवासेना विभाग अधिकारी है। जैसे कि भाई ने बताया, नायगांव की जो जनता है उनको क्या समस्या हो रही है। नायगांव स्टेशन से डॉन बॉस्को रोड और डॉन बॉस्को रोड से अपना जो टिहरी वाला रोड है वो एकदम ख़राब है, एकदम। और जो स्ट्रेट रास्ता है जो बाफाने के लिए जाता है जूचंद्र साइड में, स्टार सिटी साइड में, वो रास्ता भी पूरा खड्डे से बेकार हुआ है। तो आने जाने वाले जनता, ऑटो रिक्शा वाले जो बेचारे एक्टिवा चलाते, 4 व्हीलर चलाते, सबको उससे प्रॉब्लम हो रही है। एम्बुलेंस निकालने में प्रॉब्लम होती है, ट्रैफिक लगता है, बड़े बड़े टैंकर चलते हैं, ट्रक चलते बड़े बड़े। तो अब प्रशासन से हमको बस ये रिक्वेस्ट है कि भाई जो काम तुमको बारिश के पहले करना चाहिए था वो तुम अब कर रहे हो। ये पेड़ लगाने का काम तुम अभी कर रहे हो, ये सब काम पहले करना चाहिए था बारिश के पहले। कोई मतलब नहीं। अभी लगा क्या मतलब? बारिश आती है, जो तुम मसाला पानी लगाते हो सब निकल जाता है। ये सब काम 4 साल पहले, 5 साल पहले इलेक्शन के पहले करना चाहिए था। अभी इलेक्शन आ रहे हो तब तुम करने को बैठे हो। बारिश जब आई है, खड्डे जब हो गए तब तुम करने को बैठे हो। उससे पहले क्या कर रहे थे आप? 5 साल आपके हाथ में थे, खासदार आपका रहता है, एमएलए आपका रहता है, नगर सेवक आपका रहता है, सब चीज़ आपके हाथ में है। अभी इलेक्शन आने वाला है, आपने एमपी अभी आप लोगों ने जनता ने चुन के दिया है। जी हाँ जी, वो क्या कहेंगे? उन लोग से बातचीत नहीं हो रही है, सांसद जी से, विधायक जी से? सांसद जब से बना उसकी शक्ल हमने देखी नहीं, अब तक नायगांव में कभी आया नहीं अभी तक वो। अच्छा, सांसद तो हमने अब तक देखा भी नहीं है। ना ही जनता जिन लोगों ने वोट दिया है वो लोग ने भी नहीं देखा कि हमारा सांसद आखिर में है कौन। तो काम कैसे होगा फिर लोगों का? अब इलेक्शन आ रहा है, अब इलेक्शन आएगा तो सब आएंगे, सांसद भी आएगा, उनके विधायक भी आएंगे, उनके कार्यकर्ता भी आएंगे। जब लोगों को तब दिक्कत होती है तब तो कोई आता नहीं है। हमारा खाली बस ये रिक्वेस्ट है कि जो काम करना है जल्दी से जल्दी कीजिए। रिक्षावाले इथून खाली जातात, तिथून भरून येतात, रस्त्यामध्ये खड्डे मुले आहेत, खड्डे आणि त्याच्यात दुसरे सीएनजी नाही मिळत, तर रिक्षाचा पुरवठा कसा होणार? तिकडे गेल्यानंतर 4 तास सीएनजीला जातात, परत लाईट जाते, गाडी असली तर सीएनजी नाही। हो, गायमुखला जायला लागते, पूर्ण ट्रॉफिक, ठाणा रोडला इकडे तिकडे पूर्ण ट्रॉफिक, परत तिथे गेल्यानंतर सीएनजी असली तरी पण लाईट गेलेली असते, तर एक दिवस जातो त्याच्यामध्ये। हवे पण जाम असते, बापांना ते फाउंटेन पर्यंत पूर्ण हवे जाम असते, हायवेला रिक्षाला जाणार एक लाईननी चालत नाही। आमची गैरसोय होते, आम्ही जाणार कधी, भरणार कधी, येणार कधी आणि पॅसेंजरची सोय करणार कधी? बरोबर ना? रिक्षावाले खाली मारतात, त्याला सीएनजी पाहिजे, त्याचे जेवढे खड्डे झाले ते रस्ता दिवसाची खड्डे दिसत नाही, रात्री का खड्डे दिसतात? बसमध्ये पॅसेंजर पाठवतो, बाकी सोय करतो, पॅसेंजरची सगळी सोय करतो, पण आता तिथे मुद्दा हा आहे की सीएनजी लाईट असते कधी नसते, कधी गाडी असते कधी नसते, हाच प्रॉब्लेम आहे। आणि रस्त्यात एवढे खड्डे तर लवकर पोहोचू शकत नाही ना वाहनं, तर तिथे पब्लिक जमा होते। मग त्याला कारण काय? रस्ता पहिला झाला पाहिजे, गटर वगैरे होतो, तर रात्री केवढा प्रॉब्लेम होता रिक्षावाल्याला सांगा तुम्ही?
4-4, 5-5 तास जातात साहेब. आज तुम्ही जर बघाल तर आता हे जे काका आहेत बरोबर आहे, आमचे रिक्षावाले सिनियर आहेत बरोबर. आज यांचं वय किती आहे? 60 बरोबर. आज मला सांगा ह्या वयामध्ये खड्ड्यामध्ये गाडी आपटल्यानंतर काय अवस्था होत असेल यांची. आज मी तरुण असून माझ्या कमरेला गॅप आलेला आहे, मी रिक्षा चालक आहे, माझ्या कमरेला गॅप आलेला आहे खड्ड्यांमुळे. आज 30% रिक्षावाल्यांच्या कमरेला गॅप आहेत, कोणाच्या छातीत पेन होते या खड्ड्यांमुळे. रिक्षामध्ये आपण चालतो, पॅसेंजर असतात, रिक्षा रिकामी आपटली किंवा पुढचं जेव्हा चाक आपटलं जातं छातीत कळ येते. एवढा त्रास असताना आता मला सांगा खासदार काही तुम्ही वार्ता केली? आमदार खासदारांचं जर आपल्याला सपोर्ट असता तर हे चित्र झालंच नसतं बरोबर. आज मी खड्ड्यांचा एक विषय बोलतो. दिलेला आहे तर तुम्ही काही वार्ता वगैरे झाली का? सगळ्यांची पत्रव्यवहार झालेले आहेत, सगळ्यांची पत्रव्यवहार सगळे झालेले आहेत. आता तुम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्ही पाहिलं, आपले मनीष भोईर जे आहेत ते चपकळ शिक्षित असल्यामुळे त्यांनी सगळं जे नियमाप्रमाणे जे आहे तसं त्यांनी पत्रव्यवहार अगदी आपलं मंत्रालयापर्यंत सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत, तरीसुद्धा कोणीही लक्ष देत नाही. आता राहिला खड्ड्यांचा विषय त्यांनी बोलले आम्ही खड्डे बुंजवतो. खड्डे बुंजवताना मी कॉन्ट्रॅक्टरला मी स्वतः बोललो होतो, वाकीबाड्यात जे खड्डे बुंजवतात एवढे मोठे मोठे तो खड्ड्यामध्ये टाकतोय. मी त्याला एकच शिस्तीमध्ये विचारलं, अंकल आप ये खड्डे डाल रहे हो, इस पे अगर बाइक वाला फिसल गया डायरेक्ट मर जाएगा, आप क्यों ऐसे कर रहे हो? बोलते हम लोग को ऊपर से बोलाएगा हम वैसा ही करेगा, आपको क्या लेना देना. आणि माझ्यावर भडकलेला तो. म्हणजे आम्ही काय करायचं? आम्ही प्रशासनाच्या खालीच दबायचं का? आज इकडे जी तरुण पिढी आहे ही सगळे तरुण पिढीच्या काही लोकांच्या कमरेची दुखणी चालू झालेली आहेत. आज वय आहे का? आता हा मित्र माझा, ह्याचं वय तरी आहे का सांगा? या वयात जर कमरेचं दुखणं चालू झालं तर मग करायचं काय? आज पॅसेंजरचे हाल होतात, आम्हाला मान्य आहे, आम्हाला सुद्धा खंत आहे. मी स्वतः आज नाईटवाली इकडे असतील, मी स्वतः शेवटच्या गाडीपर्यंत असतो. आमची काही मित्रमंडळी मोजकी मंडळी असतात शेवटच्या गाडीपर्यंत असतात, तेव्हा कोणी असं बोलू शकत नाही. आज तुम्ही सांगा फाटक पडलं, कमी कमी 2-3 गाड्या जातात फाटक पडल्यानंतर, कसं येणार आम्ही सांगा? येऊ शकतात का रिक्षावाले? रिक्षा आहे ती, बुलेट ट्रेन नाही आहे की आम्ही इकडे पॅसेंजर सोडले आणि सुसाट गेला. नाही, आम्हाला पण आमचा जीव वाचवत आम्हाला जायचं आहे. तर ह्या सगळ्या समस्या आहेत, पण प्रशासन याच्याकडे लक्षच देत नाही, अक्षरशः दुर्लक्ष. आता हे जे ब्लॉक खड्डे भरतात खड्डे टाकून, हे बघा तुम्ही यांचं ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिजच्या रात्री गाड्या येतात, 24 चाकाच्या गाड्या येतात, मोठे मोठे ट्रेलर येतात, हे सिमेंटचे ब्लॉक घेऊन, त्यांचे मटेरियल सलया घेऊन हे प्लेवर ब्लॉक निघून जातात. एवढे मोठे लोडिंगच्या गाड्या या रोडवर. इलेक्शन आहे आमदारकीचं, काय तुमचं काय राहील? इलेक्शनचा आमदार काय? आता रिक्षावाल्यांचा प्रतिनिधी आम्ही उभा करणार. आणि जर बाकी इलेक्शन जर असं नॉर्मल असेल, सगळ्या रिक्षांचा मी सांगतो की बहिष्कार टाकणार आम्ही. जर आमच्या सोय होणार नसेल, सगळं आता एवढे उपस्थित होते, सगळ्या बहिष्कार. आमच्या पुऱ्या मागण्या झाल्या पाहिजे साहेब, याचं मी फलक कारवाई करणार. इथून तर बफानेपर्यंत सर्व झालं पाहिजे आमचं काम. जर सर्व